ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन ये मृत्यूलोकीचे उभराटे। प्रवचन ये मृत्यूलोकीचे उभराटे। अहा कटकटा हे ओखटे ये मृत्यूलोकीचे उभराटे। एथ अर्जुना जरी अवचटे जन्मलाशी तू तरी झडझडोनी वहिला निघ। ये भक्तीचे वाटे लाग जिया पावसे अव्यंग निजधाम माझे। हाय अरे किती वाईट ही गोष्ट। या मृत्यूलोकीचे सारेच उलटी। येथे अर्जुना जरी तू दैववशात जन्मला आहेस तरी अतिशय त्वरेने तू येथून बाहेर पड आणि ज्या भक्तीने तू माझ्या निर्दोष अविनाशी अव्यंग पदाला प्राप्त होशील त्या भक्ती मार्गाला लवकर लाग। सर्व संत सज्जन भक्त श्रेष्ठांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। भक्त हो, आजच्या प्रवचन सेवेसाठी या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील 515 व 516 या क्रमांकांच्या 2 ओव्या निवडल्या आहेत। त्या आरंभीच आपण अर्थासह ऐकल्यात। श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 33व्या श्लोकाच्या उत्तरार्धातील गुणार्थ प्रगट करीत असताना श्रीहरी ज्ञानेश्वर माऊलींनी मृत्यूलोकीच्या उलट्या बाबींबद्दल अतिशय मार्मिक
अमृत बोल उद्गारले आहेत. या उलट्या बाबी वाईट आहेत. या वाईट बाबीतून बाहेर पडण्याचा मार्ग हा दुसऱ्या एकाच ओवीत सांगितला आहे. या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात मुख्य विद्या आणि मुख्य गुपित सांगितले आहे. या दोन्ही गोष्टी त्यांनी परोपरीने सांगितल्या आहेत. अध्याय समारोपाकडे चालला असताना या मृत्यूलोकीची सर्वसामान्य परिस्थिती वर्णिली आहे. ती बोधपर, अंतकरणाला भिडणारी आणि हृदयी ऋतून बसणारी आहे. जीवात्म्यांना अंतर्मुख करून विचार करायला लावणारी आहे. ओवी क्रमांक 490 ते 514 या ओव्यांमध्ये या मृत्यूलोकाच्या उलट्या तऱ्हेचे वर्णन आहे. ओवी क्रमांक 515 मध्ये त्या सर्वांचा सारांश ये मृत्यूलोकीचे उफराटे या चरणात आहे आणि ओवी क्रमांक 516 मध्ये मृत्यूलोकातून सुटण्याचा मार्ग उपदेशला आहे. अशा रीतीने 33व्या श्लोकाच्या उत्तरार्धावर एकूण 27 ओव्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केल्या आहेत. 9व्या अध्यायातील 33व्या श्लोकाचा उत्तरार्ध असा आहे. अनित्यम असुखम लोकमिमं प्राप्य भजस्व मां. तू अनित्य व सुखरहित असलेल्या या मनुष्य लोकात जन्मला आहेस, म्हणून तू निस्वार्थ भावाने माझे भजन कर. हे जगत अनित्य आहे. येथे कोणतीही बाब शाश्वत राहत नाही. कोणत्याही गोष्टीचे आजचे स्वरूप उद्या असत नाही. फुलवेलींवर वा फुल झाडांवर भान हरपून टाकणारी फुले उमलत असतात, पण काही कालातच ती गळून मातीत मिळून जातात, मातीच होतात. ठराविक काळाने वेली वा फुलझाडेही वाळून नष्ट होतात. पावसाळ्याच्या आरंभी पाऊस पडून गेल्यावर सारी सृष्टी हिरवीगार तजेलदार होते, पण हा ताजेपणाही फार काळ टिकत नाही. तसे दैववशात जीवात्मे या जगात देहरूपाने साकार होतात. अनंत दुःखांची जोड जन्मजात साथीस घेऊनच येतात. अनेक मार्गांनी, अनेक बाजूंनी आणि अनेक रूपांनी दुःखांच्या शरधारा त्यांच्यावर कोसळत असतात. मृत्यूभय प्रत्येक क्षणी माणसाचा पाठ पुरावा करीत असते. दुःखांवर मात करण्यासाठी माणसाने कितीही प्रयत्न केले तरी ते
नित्य नव्या रूपाने माणसावर चालून येते. सर्वसाधारणपणे मृत्यू लोकातील दुःख प्रवाह कोणाला बदलता येत नाही, कारण या मृत्यू लोकावर काळाची सत्ता अबाधित आहे. ये मृत्यूलोकीचे उभराटे हे स्पष्टपणे कळण्यासाठी कोणत्या लोकीचे सरळे आहे हे येथे अगोदर सांगणे गरजेचे आहे. मृत्यूलोक अनित्य, अशाश्वत, सुख रहित आहे हे तर स्पष्टच आहे. जे नित्य राहत नाही, त्याची कोणत्याही काळी आणि वेळी शाश्वती नसते, आणि जे या दोन्ही बाजूनी युक्त आहे ते तिसऱ्या बाजूने सुख रहित असणार हे उघडच आहे. सरळे आहे ते परमेश्वर स्वरूप, ते नित्य आहे, तेच शाश्वत आहे. नित्य शाश्वत या दोहोंनी युक्त असल्याने ते सुखमय आहे, सच्चिदानंदमय आहे. जे चळत नाही, ढळत नाही, जेथे दुःख, व्यथा, वेदना अर्थातच नाहीत, ते सुलटे होय. तेच मानवाचे मूळचे आनंदमय स्वरूप होय. या उलट जे आहे ते या मृत्यू लोकी खचाखच भरून सांडले आहे. ते मूळ स्वस्वरूप प्राप्त करण्यासाठी परमेश्वराचीच, परमेश्वर कामनेनेच, पराकोटीच्या परमभक्तीची पराकाष्ठा परम कर्तव्य निष्ठेने करणे हे प्रत्येक माणसाचे ध्येय असले पाहिजे. तर आणि तरच या अशाश्वत दुःखालयातून त्याची सुटका होऊन तो नित्य, शाश्वत आणि चिरंतन आनंदमय स्वरूपास मिळून जाऊ शकतो. मृत्यू लोकीच्या उलट्या जंजाळातून त्याची सुटका होऊ शकते. नाही तर या मृत्यूलोकीचे जीवन म्हणजे शेकडो छिद्रे पडलेल्या पाण्यावरील नावेतून प्रवास करण्यासारखे आहे. अशा नावेत शेकडो छिद्रांतून सतत पाणी आत येत असते. अशा नावेत आपल्या जीविताची काही शाश्वती आहे का? आपल्याला स्वस्थ बसून चालेल का? श्री हरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या लागी शत जर्जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत व्हावे, कैसेनी उघडिया असावे शस्त्र वर्षी. या मृत्यूलोकात सदैव दुःखरूपी बाणांचा वर्षाव चालू असतो. मृत्यूलोकीच्या माया नदीतील नावच मुळी शत जर्जर असते. अशा स्थानी आपण कसे निश्चिंत असावे? शत जर्जर नाव
आणि शस्त्रांचा वर्षाव चाललेली जागा अशा समर्पक शब्दांनी माऊलींनी इहलोकीचे वर्णन केले आहे. एवढेच नव्हे तर जीवात्म्यांच्या विदारक परिस्थितीचे वर्णन पुढील 2 ओव्यांत अगदी सार्थपणे केले आहे. अंगावरी पडता पाषाण न स्वावे केवी ओढण रोगे दाटला आणि उदासपण ओख देसी जेथ चहूकडे जळत वनवा तेथुनी न निघिजे केवी पांडवा तेवी लोका येऊनी सोपद्रवा केवी न भजिजे माते. अंगावर दगडफेक होत असताना ढाल का बरे पुढे करू नये. रोगग्रस्त असल्यावर औषध घेण्याविषयी उदासीनपणा का दाखवावा. हे अर्जुना, चोहोंकडून वनवा लागला असता तेथून बाहेर का पडू नये. त्याप्रमाणे उपद्रवासहित असलेल्या या मृत्यू लोकी येऊन माझी भक्ती का न करावी. ओवी क्रमांक 490 ते 492 या 3 ओव्यांमध्ये माऊली ज्ञानेश्वरांनी मृत्यू लोकाचे सर्वसाधारण वर्णन केले आहे. हे वर्णन कटू आहे पण सत्य आहे. संकटरूपी दगड धोंड्यांचा वर्षाव जेथे सतत चालतो अशी जागा म्हणजे मृत्यू लोक होय. येथे आलेला प्रत्येक जण हा दोन्ही प्रकाराने रोगग्रस्तच आहे. पहिला प्रकार म्हणजे भवरोगग्रस्त, दुसरा प्रकार म्हणजे दुःखरूपी रोगाने ग्रासून गेलेला होय. आपले जीवन हे कायिक, वाचिक, मानसिक दुःखांच्या वणव्याने चोहोंकडून वेढलेलेच असते. विविध प्रकारच्या अनेक त्रासांनी वेढला गेलेला हा लोक म्हणजे मृत्यू लोक होय. श्रीहरी ज्ञानेश्वर महाराजांनी या अनित्य, अशाश्वत, सुखरहित मृत्यू लोकाचे वर्णन करीत असताना दरवेळी एक प्रश्न विचारला आहे. संक्षिप्त रूपात तो प्रश्न म्हणजे येथून सुटण्याचा मार्ग का शोधू नये. भक्त हो, मायेचा प्रभाव अतिशय विलक्षण असतो. त्या प्रभावातून परमेश्वर आणि त्यांचीच रूपडी संत महात्मे यांच्या वाचून कोणीही सुटलेले नाही. जे जसं नाही ते तसंच आहे असे ठाम दिसाय भासायला लावणे हे मायेचे विलक्षण सामर्थ्य आहे. दुःखमय जरा जर्जर स्वरूपाचा हा मृत्यू लोकच कमालीचा सुखमय असल्याचे ती नित्य भासवीत असते. जरी दुःखे असली तरी त्यावर अनंत उपाय असल्याचेही ती दर्शवीत
असते. बहुसंख्य जीवांना आपल्या या मृत्यूलोकीच्या जीवनात फार काही वाईट आहे असे वाटतच नाही. या मृत्यूलोकीच्या जगण्यापेक्षा अत्यंतिक आनंदमय उच्चतर असे काही असते याची जाणीवच नसते. तत्वज्ञान प्रधान सिद्धांत सांगितले तर ते मान्य करीत नाहीत, त्यावर विश्वास ठेवीत नाहीत. दुःखापाठोपाठ सुख आणि सुखापाठोपाठ दुःख हे असायचेच. तीच जगराहटी आहे. सुख दुःख जीवनाचा स्थायी भाव आहे. याच्यापेक्षा उच्चतम केवळ सुखमय जीवन असणे शक्यच नाही अशी सर्वसाधारण धारणा असते. येथे दुःख येणार, त्यातच सुख शोधणे हे मानवाचे परम कर्तव्य आहे अशी त्यांची विचारधारा असते. देहाबरोबर सारे संपते ही त्यांची ठाम खात्री असते. जन्मास आला तो निसर्गाशी झगडत जगणार आणि कधीतरी मरणार. मेलं की सारं संपलं हा निसर्ग नियमच आहे. यास्तव या जगात जेवढा भौतिक उपभोग घेता येईल तेवढा घ्यावा. इंद्रियजन्य सुखोपभोगाची लालसा पूर्ण करून घ्यावी. भले मग त्यातून दुःख का निर्माण होईना असा ठाम स्वभाव असतो आणि हेच ते भवरोगग्रस्त होत. मायेच्या विलक्षण प्रभावामुळेच त्यांचा असा स्थायी भाव असतो. पुराणात इंद्राच्या संदर्भात एक मार्मिक गोष्ट आहे. एकदा काही कारणाने अंगीस ऋषींनी इंद्रास शाप दिला की तू काही काळ मृत्यूलोकी डुक्कर होशील. त्याप्रमाणे इंद्र मृत्यूलोकी डुक्कर होऊन घाणीत लोळत पडला. त्या घाणीचाच त्याला लळा लागला. शाप मर्यादा संपली तरी तो स्वर्गात परतायला तयार होईना. बघा महाराज, मायेचा विलक्षण प्रभाव. मृत्यूलोकीचे क्षुद्रतम गलिच्छ जीवन सोडून आपल्या मूळ उच्च जीवनात परतावे असे इंद्रास सुद्धा वाटेना. तर अनंत दुःखांचे हलाहल येथे तुडुंब भरले असतानाही त्याचाच लळा सर्वसाधारणपणे मृत्यूलोकी असतो. तर काहींना ज्ञानाचा स्पर्श झाल्यामुळे यातून सुटण्याची तळमळ असते. काळानुरूप प्रारब्धानुसार येणारा दुःखाचा प्रवाह कोणी बदलू शकत नाही. काही संत महात्मे दुःखी जीवांच्या उद्धारासाठी स्व इच्छेने या जगात प्रगट होऊन मार्गदर्शन करतात. त्यांना सुद्धा देहरूपाने प्रगट झाल्यावर असणारी दुःखे येथे भोगावी लागतात. पण त्यांच्या
परमेश्वराशी असलेल्या नित्य अनुसंधानात काहीही फरक पडत नाही. मूलतः पराधीन असलेले जीव या दुःखालयात सुखमय जीवन कसे जगू शकतील? येणे हाती नाही, जाणे हाती नाही. लाभलेल्या जीवन कालावधीत थोडे फार स्वातंत्र्य जीवांना असते, परंतु त्यातही अपयश, मनोभंग, मानभंग, शारीरिक मानसिक वेदना ते टाळू शकत नाहीत. यातून सुटण्याचा काही मार्ग नाही का? आहे, निश्चित आहे. अशाश्वत अशा या मृत्यू लोकात देह रूपाने पुनः पुन्हा यावे लागू नये म्हणून स्वस्वरूपात मिळून जाणे म्हणजेच सायुज्य मुक्ती प्राप्त करणे हा तो मार्ग होय. त्यासाठी जे आपणास स्वस्वरूपात मिळवून घेतील अशा भगवंतांची अनन्य भावाने भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेणे हा या मृत्यू लोकीच्या जंजाळातून, रोगग्रस्त अवस्थेतून सुटण्याचा उत्तम उपाय होय. स्वतः परमेश्वरानेच हे रहस्य सांगितले आहे. उपद्रवासहित असलेला जो मृत्यूलोक तो दैववशात प्राप्त झाला असता माझे भजन का न करावे असा प्रश्न खुद्द परमेश्वरानेच विचारला आहे. त्यांची पराकोटीची भक्ती हाच या दुःखालयातून सुटण्याचा सर्वोत्तम मार्ग होय. परंतु बहुतांश लोक तो मार्ग अनुसरत नाहीत. त्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. भौतिक सुखोपभोगात सुख मिळेल ही त्यांची समजूत असते. ती एक भ्रांती असते. म्हणून जिथे खरे सुख नाही तिथेच ते आहे असे वाटते. परमेश्वरास भजून आपणास काही मिळेल यावर त्यांचा विश्वास नसतो. पूर्णतः पराधीन असलेला माणूस स्वतःस सामर्थ्यशाली समजतो. कलियुगातील आजच्या काळात तर परमात्म्यावरची श्रद्धा भक्ती खूपच मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे. कारण परमेश्वरच नाही अशी खात्री त्यांना वाटत आहे. जे काही आहे ते स्वसामर्थ्य अशी त्यांची मनोवृत्ती बनत चालली आहे. परमेश्वर ही एक संकल्पना आहे. तो असल्याचा पुरावा नाही अशी विधाने केली जात आहेत. पण मानवाचे सामर्थ्य फार तोकडे आहे. ते भौतिक सृष्टीशी, दृश्य जगताशी संबंधित आहे. त्यात तो थोडे फार बदल घडवू शकतो.
परंतु आत्मिक उन्नती विना तो खरा आनंद मिळवू शकत नाही. आणि ती उन्नती होण्यासाठी परमेश्वराच्या अनन्य भक्तीची गरज असते. मानवास विशेषतः भक्ती न करणाऱ्या मानवांना परमेश्वर पुढील ओळीत प्रश्न विचारतात. अगा माथे न भजावया लागी, कवन बळपा आपुलिया अंगी, काही घरी की भोगी निश्चिंती केली. ना तरी विद्या की वयसा, या प्राणियांसी हा ऐसा, मज न भजता भरव वसा, सुखाचा कवनू. अरे, माझी भक्ती न करण्यामध्ये मानवाच्या अंगी असे कोणते बळ आहे? त्यांच्या घरी उपभोगाच्या अनेक वस्तू असल्यामुळे ते चिंतारहित झाले आहेत काय? किंवा माझी भक्ती न करता विद्या तारुण्य यापासून सुखाचा लाभ होईल असा प्राण्यांना भरवसा आहे काय? अतिशय मार्मिक आणि मूलगामी असे प्रश्न देवांनी येथे विचारले आहेत. सिमेंट कॉन्क्रीटच्या वातानुकूलित मनमोहक रंगरंगोटीनी युक्त अशा निवासी इमारती किंवा त्यातील अत्याधुनिक विविध प्रकारच्या उपभोग्य वस्तूंच्या समृद्धीमुळे माणूस चिंतारहित दुःखरहित झाला आहे काय? सर्व प्रकारच्या प्रगत भौतिक विद्यांवरील प्रभुत्वाने मानवास सुख मिळेल याची खात्री आहे काय? विद्यांच्या जोडीला शारीरिक शक्तीने संपन्न असलेले तारुण्य सुख खेचून घेऊ शकेल काय? त्यामुळे माणूस निश्चिंत होऊ शकेल काय? थोडक्यात अशा भौतिक गोष्टींनी चिरंतन सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. मानव चिंतारहित जीवन जगू शकत नाही. कारण तरी भोग्य जात जे तुले, ते एका देहाचिया निकिया लागले, आणि येथ देह तव असे पडिले काळाचिया तोंडी. या ओवीत श्री हरी ज्ञानेश्वर महाराजांनी कटू वास्तव स्पष्टपणे सांगितले आहे. उपभोग्य वस्तू कोणासाठी आहेत? तर फक्त देहासाठी आहेत. कारण भौतिक बाबींचा उपभोग हा फक्त देहानेच घ्यायचा असतो. याची किती म्हणून उदाहरणे सांगावीत. देहाचे चोचले पुरविण्यातच तर माणसाचा जन्म जातो. त्यात त्यास चिरंतन सुख मिळते का? तर नाही. कारण देह हा मुळातच पराधीन आहे. तो काळाच्या तोंडात पडलेला आहे. काळ त्याचा पूर्ण घास कधी घेईल हे सांगता येत
नाही. तसा तो प्रतिक्षण देहास थोडा थोडा खातच असतो. म्हणजे क्षणाक्षणाने, मिनिटाने, तासाने, दिवसाने अशाच प्रकारे कालमापन पद्धतीनुसार देहाचे पुढील आयुष्य संपतच असते. परंतु मध्येच कधीतरी कोणत्याही क्षणी कोणत्याही कारणाने काळ सगळ्या देहाचा घास कधी घेईल हे सांगता येत नाही. कुणाला धनप्राप्तीची चिंता, तर कुणाला त्याच्या रक्षणाची चिंता, कुणाला अन्न मिळविण्याची चिंता, तर कुणाला ते खाण्याची चिंता. कारण कुठल्या तरी रोगाने ग्रस्त झाल्याने पथ्यपाणी असते. एखाद्या स्त्रीला एखाद्या विशिष्ट प्रकारच्या मौल्यवान सुवर्ण अलंकाराची आस असते, परंतु तो मिळत नसल्याने ती नाराज असते. तर जिला तो अलंकार मिळाला आहे त्याच्या रक्षणाच्या चिंतेने ती ग्रासलेली असते. कारण तो कधीही कोठेही हरवण्याची वा गर्दीत चोरला जाण्याची शक्यता असते. आणखी तिसरे म्हणजे जिचा असा अलंकार चोरीला गेला आहे तिच्या दुःखास तर अंतच नसतो. देहाच्या सुशोभनासाठी वापरण्यात येणाऱ्या दागिन्यांसारखी वस्तू सुद्धा निरनिराळ्या ठाई याप्रमाणे दुःखासच कारणीभूत ठरते. राहण्यासाठी सुंदर बंगला बांधला, सुखमय प्रवासासाठी सुख सोयीनी युक्त अशी आलिशान अत्याधुनिक गाडी घेतली, सर्व उपभोग्य वस्तूंची रेलचेल घरात आहे. हे सर्व मिळविण्यासाठी प्रचंड प्रयत्न आणि अविरत कष्ट केले आहेत. ते सर्व ज्या देहाच्या उपभोगासाठी सुखासाठी केले तो देहच रोगग्रस्त होतो किंवा अपघातात विकलांग होतो किंवा संपतो किंवा हार्ट अटॅक सारख्या रोगाने अचानक पडतो. आता त्या देहासाठी अर्जित केलेल्या सर्व भौतिक वस्तू त्या एका देहासाठी तरी बेवारस झाल्या. जीवास त्या उपभोग्य वस्तूंनी शाश्वत सुख मिळाले का? नाही. असाध्य रोगग्रस्त किंवा विकलांग व्यक्ती तरी उपभोग्य वस्तूंपासून सुख घेऊ शकतात का? नाही. कारण असमर्थता. देह हा काळाचा घास आहे, पराधीन आहे. काळ कोणत्या क्षणी त्याचा पूर्ण घास घेईल हे सांगता येत नाही. अशा अनित्य अशाश्वत मृत्यूलोकी मानवास परमेश्वर भक्तीशिवाय तरणोपाय नाही. भौतिक उन्नती जरूर झाली पाहिजे. दुःख पूर्ण असा हा मृत्यूलोक निदान देह असे पर्यंत तरी
सुसह्य करण्यासाठी सर्व प्रकारची भौतिक प्रगती आवश्यक आहे, नव्हे अत्यंत जरुरीची आहे. परंतु भौतिक उत्क्रांती बरोबरच आध्यात्मिक उन्नती होणे तितकेच किंबहुना त्याही पेक्षा अत्यावश्यक आहे. भौतिक सुख समृद्धी विना मृत्यूलोक कधीही सुसह्य नाही, हे पूर्णपणे सत्य आहे. राहण्यासाठी उत्तम निवारा हवा, खाण्यासाठी सकस अन्न हवे, परिधान करण्यासाठी उत्तम कपडा हवा, प्रवासासाठी सायकल, मोटर, रेल्वे, विमान इत्यादी वाहने हवीत, करमणुकीसाठी उच्च अभिरुची संपन्न संगीतासारख्या कला हव्यात. देह हा सतत रोगग्रस्त होत असल्याने त्यासाठी उत्तमोत्तम रामबाण औषधे हवीत. ह्या आणि जीवनानुषंगिक इतर बाबी मृत्यूलोकीचे जगणे सुसह्य करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. एवढेच नव्हे तर त्यामध्ये नित्य नवी संशोधने होऊन प्रगती देखील व्हायला हवी. मृत्यूलोकीच्या देहांच्या गरजांसाठी ती अत्यावश्यक आहे. परंतु केवळ त्या एकाच बाबीकडे म्हणजे फक्त भौतिक सुख समृद्धीकडे लक्ष पुरवून शाश्वत सुखाची अपेक्षा करणे किंवा त्यातच मानवी जन्माची इति कर्तव्यता मानणे म्हणजे चोहोकडून लागलेल्या वणव्याच्या धगीमध्ये दोन बादली थंड पाण्याने स्नान करून गार होऊन स्वसंरक्षण करण्याच्या वेड्या प्रयत्नासारखे आहे. यासाठी विज्ञान संशोधित साधनांनी मृत्यूलोक सुसह्य करून येथून मुक्त होण्याचा ध्यास घेणे व त्यासाठी पराकोटीची परमेश्वर भक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. भौतिक विज्ञान शाखांनी संशोधित करून मानवांना बहाल केलेल्या सर्व क्षेत्रातील बाबी ह्या मृत्यूलोक सुसह्य करण्यासाठी आहेत. त्याचा उपयोग चिरंतन सुख प्राप्तीसाठी होऊ शकत नाही, कारण ती सुख साधने ही देहाच्या सुख संरक्षण संवर्धनासाठी असतात आणि देह हा कधीही सुव्यवस्थित वा चिरंतन असू शकत नाही. यासाठी जन्म, व्याधी, अपमृत्यू वा जरा मृत्यू आणि पुन्हा तेच ते हे दुष्ट चक्र थांबवून त्यातून आपण बाहेर पडणे, मुक्त होणे, त्यासाठी परमेश्वर भक्ती करणे हे अतिशय गरजेचे आहे. या मृत्यू लोकाला कोणत्या प्रकारच्या बाजाराची उपमा श्रीहरी ज्ञानेश्वर महाराजांनी दिली आहे ते या ओळीत पहा. बाप दुःखाचे केले सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, ते
मृत्युलोकीचे सेवटिले, येणे जाहाले हटवेळी. दयाघन परमेश्वर प्राण्यांची कीव येऊन येथे उद्गार काढतात की, अरे रे, या मृत्यूलोकी दुःखरूपी माल भरलेला आहे. तो माल मरणाच्या मापाने विकला जात आहे. या बाजारात मनुष्य प्राण्याचे शेवटी येणे झाले आहे. म्हणजे 84 लक्ष जीव योनी फिरून जीवास शेवटी मानव जन्म लाभत असतो, तसा मनुष्य येथे जन्मला आहे. माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराजांनी येथे मृत्यू लोकास दुःखरूप बाजार म्हटले आहे. जीवात्मा देह कष्टवून देहाचे श्रम विकून त्या बदल्यातील धनाने सुख साधने खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्या एकमेव बाजारात केवळ दुःख हाच माल विक्रीला आहे, तो घेऊन जीवास शाश्वत सुख मिळेल का? ज्या बाजारात सुखाचा मुलामा दिलेला दुःख रूप माल विक्रीस आहे, त्या बाजारात जीवास आनंददायक अशी कोणती खरेदी करता येईल? जेथे जीवाच्या देह जन्माबरोबरच मृत्यू जन्माला येतो, त्या दुःखमय बाजारातून मरणप्राय दुःख आणि मरणच याशिवाय कोणती खरेदी करता येईल? माऊली या ओवीत विचारतात. आता सुखेशी जीविता कैची ग्राहिकी किजेल पंडुसुता, काय राखोंडी फुंकिता दीपो लागे. मृत्यूलोकीच्या या बाजारात सुखाचा माल शोधणे म्हणजे ज्यात अग्नीचा स्फुल्लिंग नाही अशी राख फुंकून अग्नी प्रज्वलित करून त्यापासून दिवा लावण्यासारखे आहे. जीवाचे सुख हे मृत्यूलोकीच्या भौतिक सुखोपभोगात नसून आत्मोन्नतीत ते आहे. त्या व्यतिरिक्त मृत्यूलोकी शाश्वत सुखाचा शोध घेणे हे राख फुंकण्यासारखे आहे. त्यामुळे दीप तर प्रज्वलित होणार नाहीच नाही, पण डोळे नाकतोंड हे मात्र राखेने भरतील. याही पेक्षा टोकाची उपमा पुढील ओवीत आहे. अगा विषाचे कांदे वाटुनी, जो रस घेईजे पिळुनी, तया नाव अमृत ठेवुनी, जैसे अमर होणे. विषयोपभोगाच्या बाबी हे केवळ विषाचे कांदे आहेत. त्याचा अर्थ काढून पिणे म्हणजे जास्तीत जास्त उपभोग घेणे होय. त्यातून परम सुख
मिळवण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. विषय उपभोगासच अमृता समान मानून त्यातच मशगूल राहणे, उपभोग घेतच राहणे, या रसास अमृत मानून त्यापासून अमर सुखाची अपेक्षा करणे हा मूर्खपणाच होय. विषाच्या कांद्यास पिळून जो रस निर्माण होईल तो विषच असणार. तो पिऊन कोणी अमर तर होणार नाहीच, पण तडफडून मरणार आणि पुढील अनंत मरणांची ती तयारी असणार. म्हणजेच तो जीवाचा आत्मघात असेल. पुढील 84 लक्ष योनींच्या फेऱ्यांचीच ती तयारी होय. हीच गोष्ट या ओवीत स्पष्टपणे सांगितली आहे. तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. कोणत्याही भौतिक सुखोपभोगातून होणाऱ्या सुखास परम दुःख असे येथे माऊलींनी म्हटले आहे. कारण विषयोपभोग जेवढे घ्यावेत तेवढी त्यांची भूक वाढतच जाते. मन आणि इंद्रिये कधीही तृप्त होत नाहीत. अधिक उपभोग तृष्णा वाढतच जाते. सर्व भोग्य जात पदार्थ हे देहाच्या उपभोगासाठी असतात. उपभोग घेता घेता देहाची उपभोग घेण्याची क्षमता संपून जाते. पण उपभोगाची तीव्रतम लालसा ही मन इंद्रियांच्या ठाई सूक्ष्मपणे कायम राहते. उपभोग्य बाबींकडे मन अभिलाषेने धावत राहते. पण देह इंद्रिये अक्षम झाल्याने मन त्यांचा उपभोग इंद्रियांद्वारे घेऊ शकत नाही. अशा रीतीने तृष्णा वाढतच राहते. अतृप्त अवस्थेतच देह पडतो. मग अंतिमती सगती या न्यायाने त्याला पुढली कोणती गती मिळेल हे कोणी आणि कसे सांगावे. अशा दुर्गतीपासून अनभिज्ञ असलेल्या आणि तीव्र उपभोग लालसा असलेल्या लोकांना देवानी येथे मूर्ख म्हणजे अज्ञानी असे म्हटले आहे. येथे त्यांची निर्भत्सना करण्याचा हेतू नसून त्यांचे अज्ञान त्यांना कोणत्या भीषण दुर्गतीस नेऊ शकते याची त्यांना जाणीव नसते असे म्हणायचे आहे. काय करावे? विषयोपभोग घेतल्या वाचून यांना राहवतच नाही असा किंचितसा उद्वेगजनक उद्गार परमेश्वरांनी काढला आहे. मी नेहमी बोलतो, पहा महाराज, विष आणि विषय हे दोन्ही शब्द मला
जुळ्या भावान सारखे वाटतात. दोन्ही शब्दात एकाच अक्षराचा फरक आहे, पण अर्थ आणि परिणाम सारखाच आहे. विषाचे ते विषय. विषय चहळा, विषयुक्त लाळ गिळा, दुर्गतीस मिळा, 84 लक्षात दुःखाने तळमळा, आणि जन्म जन्मांतरातून कळवळत पळा, मानवी देह पुन्हा नाही जवळा. हीच ती भोग लालसेत अतृप्त मरणाऱ्यांची दुर्गती होय. या उलट ज्ञानी माणसाचे वर्तन असते. तो देही असूनही परमेश्वराशी नित्य अनुसंधान ठेवून असतो. त्यामुळे मृत्यू लोकीच्या उलट्या बाबींनी तो लिप्त नसतो. पण असा ज्ञानी फारच विरळा असतो. श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, का शीस खांडूनी आपुले, पायींच्या खती बांधिले, तैसे मृत्यू लोकीचे भले आहे आघवे. म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची ये श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळांच्या. मृत्यू लोकातील मूर्खपणाची तुलना करताना माऊली काहीशा उपरोधाने म्हणतात की, पायाला झालेल्या जखमेवर स्वतःचे डोके तोडून बांधणे जेवढे चांगले, तेवढ्या मृत्यू लोकातील गोष्टी चांगल्या आहेत. उपरोधिक उदाहरण देऊन येथे आत्मघाताची कृत्ये कशी चाललेली असतात हे देवरायांनी स्पष्ट केले आहे. एखाद्या झाडावरील वाळलेली एखादी फांदी त्याच फांदीच्या शेंड्याकडच्या बाजूवर बसून फांदीच्या बुडक्याकडच्या बाजूस घाव घालीत राहणे म्हणजेच स्वहस्ते स्वघात करण्याची प्रक्रिया करणे होय. ती फांदी ज्यावेळी तुटून पडेल त्यावेळी सर्वात आधी ती तोडणारा जमिनीवर कोसळेल. थोडीफार फांदी ही त्याच्यावर पडेल. एकतर तो जायबंदी होईल किंवा मृत तरी होईल. कोणी सांगावे, असे उलटे धंदे इथे चालतात. अशा मृत्यू लोकात सुख तर नाहीच नाही, पण त्याची गोष्ट सुद्धा ऐकायला मिळणे कठीण आहे. ज्याप्रमाणे विस्तवाच्या अंथरुणावर सुख निद्रा येणार नाही, त्याप्रमाणे दुःख पूर्ण अशा मृत्यू लोकात सुखाची प्राप्ती होणार नाही.
पराकोटीची उपमा देऊन देवांनी येथे उपदेश केला आहे. महाराज, विस्तवाचे अंथरूणच काय, पण विस्तवाच्या एका छोट्याशा तुकड्याचा चटका जरी पाठीवर बसला तरी औषधोपचार करूनही तो 2-3 दिवस तळमळायला लावीत. छोटासा इंगळही सोडा, पण उन्हाळ्यातील उकाडाही घरात आपणास दारे खिडक्या बंद करून विना पंखा झोपू देत नाही. इथे तर देवांनी मृत्यू लोकास विस्तवाच्या अंथरुणाची उपमा दिली आहे. अहो महाराज, असंख्यांच्या अंतःकरणात अशी काही शल्ये सलत असतात की पिसांच्या मौशार गादीवर, तेही एअर कंडिशन्ड खोलीत रात्रभर झोपू शकत नाहीत. शल्याची टोचणी विस्तवापेक्षाही जालीम असू शकते, दारुण असते. म्हणून परमेश्वरांनी येथे सार्थ रास्त उपमा दिली आहे, जो परमेश्वर प्राप्तीचीच दुर्दम्य इच्छा मनात धरून परमेश्वर भक्तीस लागेल, तो त्यांच्याच कृपा प्रसादाने सायुज्य मुक्ती पावेल. तोच या इंगळ सेजेपासून मुक्त होईल. मृत्यूलोकात मंगलकारक गोष्टींबरोबरच अदृश्यपणे अमंगल गोष्टी कशा येतात हे सांगताना भव्य दिव्य नैसर्गिक घटनांचा उल्लेख देवराया करतात. जिये लोकीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदयो होय असता लागी, दुःख लेऊनी सुखाची अंगी, सळीत जगाते. चंद्र पृथ्वीचा उपग्रह, समुद्राच्या भरती ओहोटीचा कारक, आल्हादक, त्याच्या शीतल मनमोहक प्रकाशाची मोहिनी अखिल मानव जातीवर. परंतु मृत्यू लोकासाठी त्याची अवस्था काय असते? तो क्षयरोगी आहे. म्हणजे पौर्णिमेस असलेले त्याचे पूर्ण रूपातील आकर्षक तेजस्वी रूप पुढे दर दिवशी कले कलेने कमी कमी होत जाते. म्हणजेच चंद्राचा दररोज थोडा थोडा क्षय होत जातो. अमावास्येस तो दिसेनासा होतो. त्यानंतर पुन्हा हर दिनी थोडा थोडा मोठा होत जातो. त्याचे पुन्हा मोठे होणे हे क्षयातून थोडे थोडे सुधारत असल्याचे दर्शवते. दीर्घ काळ तो क्षय स्थितीतच असतो. म्हणून माऊलींनी त्यास क्षयरोगी म्हटले आहे. चंद्राची ही अवस्था अर्थातच पृथ्वीवासियांकरिता असते. एरवी तो चंद्र कमी वा जास्त होत नसतो. तो पूर्ण अवस्थेतच असतो.
मृत्यू लोकासाठी त्याचे दर्शन हे असे आहे. कोणतीही आल्हादक गोष्ट ही निरंतर आल्हादक राहत नाही, तर तिचा क्षणोक्षणी ऱ्हास सातत्याने होत जातो. शेवटी आल्हाद पूर्णतः नष्ट होतो. पृथ्वीवासियांसाठी चंद्र पुन्हा मोठा मोठा तरी होत जातो. छोटा मोठा ही क्रिया त्यांच्यासाठी निरंतर चालू राहते. पण मानवी जीवनात हरपलेला आल्हाद पुन्हा मिळेलच याची शाश्वती नसते. श्रीहरी माऊलींनी दुसरे उदाहरण जे दिले आहे ते उदयो अस्ताचे आहे. ते पराकोटीचे आहे. सूर्य पृथ्वीवासियांचे जीवन, सर्व शक्तींचा मूळ स्रोत म्हणजे सूर्य. त्यासच आपण सूर्यनारायण म्हणूनही संबोधितो. पण मृत्यू लोकासाठी त्याचाही उदय अस्त होतो. तसेच चंद्राचाही उदयो अस्त होतो. सूर्य उगवताच घनदाट अंधाराचा नाश होतो. आपापल्या सुख दुःखांना विसरून निद्राधीन झालेला प्राणी समुदाय जागा होतो. उल्हासाने आपापल्या कामांना लागतो. सूर्यामुळेच सकळ सृष्टीचे जीवन फुलते. सर्व शक्ती स्रोत असलेल्या सूर्यास देखील पृथ्वी लोकाच्या, मृत्यू लोकाच्या एकेका भागावर क्रमाने उगवावे, मावळावे लागते. ही उदाहरणे मृत्यू लोकीच्या उभराट्या बाबींमधील टोकाची अशी आहेत. त्यातून माऊलींना हे सांगायचे आहे की मोठ्यात मोठ्या कोणत्याही शक्तीचा, सत्तेचा उदय झाला तरी तो चिरकाल न राहता त्याचा अस्त हा अटळ आहे. त्याला चढ उतार आणि नाश यांनी ग्रासलेलेच आहे. त्याचप्रमाणे दुःखच सुखाचा पोशाख करून मृत्यू लोकास छळत असते. जेवढ्या जेवढ्या गोष्टींना माणूस सुखाच्या गोष्टी मानून कवटाळतो, तेवढ्या तेवढ्या गोष्टी मधून कालांतराने त्यास दुःखच प्राप्त होत असते. त्या सुखाच्या पोशाखा आत गुप्त रूपाने मूर्तिमंत दुःखच असते. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथ मंगळाची या अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पारी, मृत्यू उदराची या परिवरी, गर्भो दिवसी. जमिनीमध्ये माती, पाणी, उष्णता, हवामान यांची साथ मिळून बियाणे रुजले की त्यांना अंकुर फुटतात, जमिनीवर येतात, त्यांची रोपे होतात. अनुकूलता मिळाल्यास वाढून त्यांची प्रकारानुसार झाडे होतात. फुले फळे येतात. काहींना येत नाहीत, काहींना कीड लागते, मर लागते. काही झाडे मध्येच मरतात. जी फुलतात फळतात त्यांनाही
अनेक संकटांशी मुकाबला करावा लागतो. ठराविक काळाने झाडे वाळतात, मरून जातात. ज्यावेळी बियाणे रुजते त्याच वेळी वरील सर्व अनर्थाची कीड त्याच्या बरोबरच रुजलेली असते. काही अंकुरणे ही जर एक मंगल घटना मानली तर पुढे झाडांचे खुजटणे, रोगाने मर लागणे, फुलांचे वाळणे गळणे, फळांचे अपरिपक्व अवस्थेत गळणे, ऊन वारा पाऊस वणवा या साऱ्यांशी झगडणे आणि या सर्व त्रासातून वाचल्यास अटळपणे मरणे या वानगी दाखल दिलेल्या सर्व घटना त्या अंकुराबरोबरच होत्या असेच म्हणावे लागेल. अगदी तसेच प्राणी मात्रांचे आहे. आईच्या उदरी गर्भामध्ये जीव देह रूपाने आकारल्या बरोबर त्याला शोधित येऊन मृत्यू उदृश्य रूपाने गवसणी घालतो. जीवाचे देह रूपाने गर्भामध्ये आकारणे ही एक मंगल घटना मानली तर त्याच वेळी मृत्यूनेही त्या देहातच ठाण मांडणे ही अमंगल घटना होय. पुढे अर्थातच जीवाच्या देहाच्या जन्माबरोबर मृत्यूही जन्मतो. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात हेच सत्य आहे. पुढे ज्यावेळी देह निरनिराळ्या स्थळी काळी अवस्था यांमधून जातो त्यावेळीही निःसंशय मृत्यू साथीस असतोच आणि शेवटी का होईना तो देहाचा घास घेण्यात यशस्वी होतोच. तर अशा रीतीने उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही अवस्थात मृत्यू इमाने इतबारे माणसाची म्हणजेच जीवाच्या देहाची साथ ग्रासण्यासाठीच करीत असतो. मानव जन्म ही जर एक मंगल घटना मानली तर मरण ही अमंगल घटना जन्माबरोबरच घडते. या जगातील प्राणी मात्रांच्या अगमनातच गमन ही आहे. अगमन हा शब्द जर आपण नीट पाहिला तर त्यातच गमन आहे हे आपणास स्पष्ट दिसून येईल. मृत्यू लोकीच्या उफराट्या बाबींची आणखी काही उदाहरणे पुढील ओव्यांत पहा. जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नेजे गंधर्वी, गेली याची कवणे गावी, शुद्धी न लागे. अगा गिवसिता आगविया वाटी, परतले पाऊलची नाही किरीटी, सैंघ निमालियाचिया गोठी, ते पुराणे जेथीची, जेथीची अनित्य तेची थोरी, करितया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी,
कैसे नाही होणे अवधारी निपटूनिया. हा मृत्यूलोक जीवाकडून नको त्या गोष्टींचे चिंतन करवून घेतो, ज्यात हमखास दुःखच आहे. अशा गोष्टींचाच ध्यास जीव सुखध्यास म्हणून घेतो. त्या सुखकारक गोष्टी मिळविण्यात, त्यांचा उपभोग घेण्यात आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या दुःखकारक बाबींमध्ये पिचत राहण्यात जीवांचे आयुष्य सरते. प्रसंगी उपभोग्य वस्तू पाप मार्गानेही जीव मिळवीत असतो. त्याचे कडून पाप वर्तनही घडत असते आणि एक दिवस त्याचा देह येथेच ठेवून यमदूत जीवास घेऊन जातात. अथांग विश्वात ते असे जीव कोठे गेले आहेत याचा शोध घेतल्यास थांग पत्ता लागत नाही. कारण त्या जीवांनी केलेल्या दुष्कर्मानुसार त्यांना दुर्गती प्राप्त होते. हजारो वर्षे कोणत्याही गतीविना अधांतरी लटकावे लागते किंवा कोणास कोणत्या योनीत कोणत्या ठिकाणी जन्मास घातले जाते याचा पत्ता मृत्यूलोकातील उर्वरित लोकात कोणास लागत नाही. याला संत महात्मे भक्त लोक मात्र अपवाद असतात. मृत्यूलोकात ते कशाच्याही प्रभावाच्या परिणामाखाली येत नाहीत. कारण ते नको त्याचे चिंतन करीत नाहीत, नको त्याची हाव बाळगीत नाहीत. परमेश्वर भक्तीत तल्लीन असतात. पण असे संत महात्मे सर्व काळी सर्व स्थळी संख्येने फारच थोडे असतात. संत नामदेव रायाच्या जीवनातील एक घटना आवर्जून उपस्थित करण्यासारखी असल्याने ती येथे सांगत आहे. परिसा भागवताने रुक्मिणी मातेची मोठी आराधना केली. रुक्मिणी माता प्रसन्न झाली, जेणे करून चरितार्थ चालावा व रुक्मिणी मातेची भक्ती निभ्रांत करण्यास मिळावी असा वर मागितला. तेव्हा रुक्मिणी मातेने त्यास एक परीस दिला व नीट जपून ठेवण्याबाबत सांगितले. परिसा भागवताने तो परीस नंतर आपली पत्नी कमलजा हिच्याकडे दिला. तो नीट जपून ठेवण्यास सांगून ही गोष्ट गुप्त ठेवण्यासही त्याने सांगितले. एक दिवस कमलजा आणि नामदेवाची पत्नी राजाई यांची भेट चंद्रभागेवरून पाणी घेऊन येताना झाली. कमलजाने सहज बोलताना रुक्मिणी मातेने आम्हास परीस दिल्यामुळे आता आम्हास कसली चिंता नाही असे राजाईस सांगितले. राजाईने तो परीस घटका भरासाठी मागितला. कमलजाने
तो गुप्तपणे तिला दिला. राजाईने त्या परिसापासून काही सोने निर्माण केले. ते विकून त्यापासून दुसरे बरेचसे सामान आणले. पंचपक्वान्नांचा थाट केला. नामदेवराय घरी आले. त्यांनी त्याबाबत विचारणा केली. राजाईने खरी तीच माहिती दिली. नामदेवरायांनी मग काय करावे? त्यांनी तो परीस बायकोकडून मागून घेतला. नेऊन चंद्रभागेच्या पाण्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी परिसा भागवताने आपली पत्नी कमलजा हिस परिसाबद्दल विचारल्यावर आपण तो अल्प काळासाठी राजाईस दिल्याचे सांगितले. तेव्हा तो बायकोवर रागावून तिला घेऊनच नामदेवांच्या घरी आला. नामदेव त्यावेळी चंद्रभागा नदीवर होते. राजाई त्या जोडप्यास घेऊन नदीवर गेली. आपल्या पतीची गाठ घालून दिली. परिसा भागवताने परीस कोठे आहे म्हणून विचारताच आपण तो चंद्रभागेत फेकून दिल्याचे नामदेवानी सांगितले. हे ऐकून परिसा भागवत व त्याची बायको कमलजा यांनी नदीवरच आकांत मांडला. तो ऐकून तेथे गावकरी जमले. त्यांनीही नामदेवांना दोष दिला. हे सारे पाहून नामदेवानी चंद्रभागेत उडी मारली. पाण्यात बुडून काही क्षणांनी ते ओंजळभर खडे घेऊन पाण्यावर आले. काठावर येऊन ते ओंजळभर खडे दाखवून नामदेव परिसा भागवताला म्हणाले, यातील तुझा परीस नेमका कोणता आहे ते ओळखून घे. परिसा भागवतास स्वतःचा परीस ओळखणे कठीण होते. वजन आकार यानुसार तो त्यातील परीस लोखंडास लावून पाहू लागला. त्यावेळी प्रत्येक खडा परीसच निघू लागल्याने परिसा भागवत ओशाळला. त्याला स्वतःची लाज वाटू लागली. एका क्षणात ओंजळभर परीस चंद्रभागेतून काढू शकणाऱ्या संत नामदेवरायांचे जीवन किती उदात्त आणि विरक्त आहे याची त्यास जाणीव झाली. त्याने नामदेवरायाचे पाय धरले. नामदेवानी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यास अनुग्रह दिला. परिसा भागवतास दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. तो पूर्णपणे विरक्त झाला. तर असे हे संत महात्मे परमेश्वराशी एकनिष्ठ राहून त्याच्या भक्तीत रममान राहतात. ते नको त्या गोष्टींचे चिंतन करीत नाहीत, हव्यास धरीत नाहीत. परमेश्वराशी तादात्म्य पावून निरंतर दिव्य आनंदात राहतात. या कारणांसाठी मृत्यूलोकीच्या उफराच्या बाबीत ते बसत नाहीत. असे फारच थोडे संत महात्मे वगळले तर इतर सर्वसामान्यांची गणना ही
उफराट्या बाबींमध्येच होत असते. या भौतिक जगातील सर्व वाटा शोधल्या तरी मेलेला सापडून त्याला परत आणण्याची अजिबात शक्यता नसते. या मृत्यूलोकात मृत्यू पावलेल्या लोकांच्या गोष्टी हीच पुराणे असतात. खरे म्हणजे परमेश्वर भक्ती स्वरूप प्राप्तीचे मार्ग हीच पुराणे असावयास हवीत. पण ते सोडून इतर गोष्टीतच मृत्यूलोकीचे जीव सर्वाधिक रस घेतात. अशा ह्या मृत्यूलोकीच्या अशाश्वत गोष्टींचा दुर्लौकिक जितका सांगावा तितका थोडा आहे. हे सांगताना श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी उपरोधिक शैली वापरली आहे. ज्यांनी ही सृष्टी उत्पन्न केली त्या ब्रह्मदेवाचे आयुष्य संपेपर्यंत जरी या सृष्टीच्या अनित्यपणाच्या थोरवीचे वर्णन केले तरी तिचे आकलन होणे शक्य नाही असे म्हटले आहे. इतक्या अनित्य अशाश्वत पराधीन असलेल्या मृत्यूलोकींच्या लोकांच्या निश्चिंतीबाबत मात्र देवांनी पुढील प्रमाणे आश्चर्य व्यक्त केले आहे. ऐसी लोकींची जे नांदणूक तेथ जन्मले आधी जे लोक तयाचिया निश्चितीचे कौतुक दिसत असे. ज्या मृत्यूलोकीच्या लोकांच्या हातात पुढचा क्षण वा श्वास देखील नाही त्या लोकींच्या निष्काळजीपणाविषयी खुद्द श्री हरिनीच मोठे नवल व्यक्त केले आहे. वास्तविक हा नश्वर देह ईश्वर भक्ती करून सर्वेश्वर प्राप्ती करण्यासाठी वापरणे व जेणेकरून हा अनित्य अशाश्वत दुःखमय पराधीन असा हा लोक पुनः प्राप्त न होईल यासाठी चिंतित होऊन परमेश्वर भक्तीची कास धरणे हे मानव जन्माचे मुख्य उद्दिष्ट आहे. परमेश्वराची आस, भक्तीची कास, त्याचाच ध्यास, त्याच्यासाठीच श्वासोच्छवास, त्याचाच सहवास आणि अंती त्याच्यातच वास असे असण्याऐवजी आपण या जगात जणू अमर आहोत अशा थाटात मृत्यूलोकीचे लोक वावरत असतात. हे जगातील मोठे आश्चर्य आहे. यक्षाने धर्मराजाला जे प्रश्न विचारले त्यातील एक प्रश्न असा होता की जगातील मोठे आश्चर्य कोणते? तेव्हा धर्मराजाने त्यास उत्तर दिले होते, दररोज लोक मृत्यू पावतात. ते पाहूनही उरलेले लोक आपण चिरंतन असल्याच्या थाटात वावरतात. हे होय, हे किती सार्थ आहे. आपल्यावरही हीच पाळी आहे असा विचार करून झडझोडोनी वहिला निघून परमेश्वर भक्तीच्या वाटेला लागावे असे त्यास वाटत नाही. तो निश्चिंत राहून तसलेच जीवन जगत राहतो.
मृत्यूलोकातील उफराट्या बाबींचा उल्लेख श्री हरीनी पुढील या ओव्यांमध्ये किती मार्मिकपणे केला आहे ते पहा. पये दृष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी विचिती गा. जो बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवाई पडिला सापे. जो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोणी जाय. तयाचे नमस्कारिती पाय, वडील म्हणूनी. जव जव बाळ बाळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे. आयुष्य निमाले आतुली एकडे, ते ग्लानीची नाही. जन्मलिया दिवस दिवसे, हो लागे काळाचेची ऐसे. की वाढती करीती उल्हासे, उभविती गुढिया. आगा मर हा बोलू न साहती, आणि मेलिया तरी रडती. परी असते जात न गणिती, गहिंसपण. या 6 ओव्यांमध्ये माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराजांनी मृत्यूलोकातील लोकांच्या वागण्यावर की जे उलटे आहे त्यावर किती अचूकपणे बोट ठेवले आहे. ज्या परमेश्वर भक्तीने इह परलोकी होणाऱ्या परम लाभाच्या ठिकाणी एक कवडीही खर्च करीत नाही, पण जेथे सर्वस्व हानी आहे तेथे मात्र कोट्यावधीने खर्च करतात. कीर्तन प्रवचनाच्या कार्यक्रमांसाठी रुपये 5-10 वर्गणी देताना कपाळावर अट्या घालतील, पण तमाशा आणि तत्सम हीन अभिरुचीचे गल्ला भरू अशा कार्यक्रमांसाठी 10-15 हजार रुपये खर्चायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत. जो पुष्कळ विषयोपभोगात गुंततो त्यास इतर जण म्हणतात की तो सध्या सुखात आहे. वास्तविक त्याची वाटचाल नरकाच्या दिशेने सुरू असते. जो अनेक प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या वापरून भौतिक उपभोग्य वस्तूंचे भांडार वाढवितो, केवळ तशाच प्रक्रियेत मशगूल होतो, त्यास लोक म्हणतात वाह काय डोकं आहे. भौतिकतेतच मग्न होऊन ज्याचे आयुष्य संपत आले आहे, वृद्धपणामुळे ज्याची शारीरिक शक्ती आणि बुद्धीची धार कमी झाली आहे, त्याच्या थोर म्हणून हे लोक पाया पडतात. थोरा मोठ्यांचा आदर राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्या विरोधी येथे माऊलींना काही सांगायचे आहे असे येथे नसून, ज्यांनी संपूर्ण आयुष्य भौतिकतेतच घालविले व त्यामुळे ज्यांची शक्ती व बुद्धी
अंतिम दिवसात क्षीण झाली आहे, त्यांनाच थोर व आदर्श मानण्याच्या परंपरेवर हा रोख आहे. संत महात्मे, भक्त, ज्ञानी माणसांची प्रज्ञा परमेश्वर भक्तीच्या तेजाने सदैव सतेज असते. शारीरिक दृष्ट्या जरी असे लोक वृद्ध झाले तरी त्यांची बळ प्रज्ञा कमालीची तेजस्वी असते. ते समाजास योग्य तेच मार्गदर्शन करतात, जे जीवांच्या सर्वंकष उद्धारासाठी उपयोगी पडेल. असे जे असतील त्यांना थोर म्हणून नमस्कार करायला हवा. ते तसे न करता वर उल्लेख केलेल्यांना नमस्कार करतात असे येथे माऊलींना म्हणायचे आहे. मूल जन्मने ही कौटुंबिक दृष्ट्या किती आनंदाची गोष्ट असते. आत्मोद्धाराच्या पुढील टप्प्यावर एक जीव जन्मला याची जाणीव कोणासही नसते. ते मूल जसं जसे मोठे होत जाते तस तसे त्याचे आयुष्य कमी कमी होत जाते याची खंत कोणास वाटत नाही. उलट ते मोठे होत चालले याचा सर्वांना आनंद वाटतो. त्याच्या वाढत्या वयाबरोबर तो भौतिकतेतच कसा गुंतत जाईल. केवळ अशाच विद्यात त्यास पारंगत करण्याकडे सर्वस्वी कल. आत्मोद्धाराच्या विद्येच्या शिक्षणाचे नावही नाही. जन्मापासून मूल दिवसोदिवस काळाचाच ग्रास होत जात असते. पण मोठ्या उल्हासाने लोक वाढ दिवस साजरे करतात, गुढ्या उभारतात. त्याच्या आयुष्यातील एक वर्ष कमी झाले असा विचारही त्यांच्या मनात येत नाही. वास्तविक वाढ दिवस हा वाढ दिवस नसतो, तर तो घट दिवस असतो, वार्षिक. वाढ दिवस किंवा इंग्रजीत बर्थडे या विषयावर 2 तास तरी बोलता येईल इतका हा विषय सर्वव्यापी झाला आहे. थक्क करणाऱ्या घटनांची रेलचेल असणारा असा हा विषय आहे. अनेक घटना सर्व परिचितच आहेत, तर वार्षिक घट दिवस साजरा करण्याच्या या कृतीला वाढ दिवस हे नाव किती उलटे आहे हे सहज कळण्यासारखे आहे. ज्या आयुष्यास उत्पत्ती स्थिती लय नाही असे जे स्वस्वरूप ते मिळवण्याच्या दृष्टीने बालकास कसे नेता येईल, म्हणजेच ईश्वर भक्तीचे संस्कार कार्यक्रम कसे आयोजित करून ते त्याच्या मनावर ठसवता येईल याचा विचारही केला जात नाही. या मृत्यूलोकात मर हा शब्दही कोणास
सहन होत नाही. जा तिकडे मर जा असा उद्गार जर कोणी एखाद्यास उद्देशून काढला तर तो तात्काळ उत्तर देईल, आधी तूच तिकडे मर जा. आणि देहाचा मृत्यू झाला तर रडतातच, पण तो क्षणाक्षणाने दिसामासाने आयुष्यभर मरतच होता हे ते अज्ञानाने जाणत नाहीत. वास्तविक देह मरतो, जीवात्मा कर्मानुसार पुढील गतीस जात असतो हे जाणून शोक करण्याची जरूरत नसते. पण देह मृत्यूचे सर्वात मोठे दुःख होते. उर्वरितानी आत्मोद्धाराच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असते, पण तसे ते करीत नाहीत. आपलेही आयुष्य संपत चालले आहे याची जाणीव मृत्यू लोकातील लोकांना होत नाही. त्यांचा लोभ वाढतच असतो. भौतिक सुखोपभोगातच ते अधिक गुंतत जात असतात. आपण काळाच्या तोंडात पडलेलो आहे याचे भान त्यांना नसते. काळ त्यांना खात असतो. ते लोक उपभोग्य वस्तूंचा घास घेत असतात. तृष्णा भूक वाढवीतच असतात. खुद्द देवांनाच ते असे का करतात हा प्रश्न पडला आहे. माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराज एक समर्पक दाखला देऊन विचारतात, दरदूर सापे गिळी जतू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी कवना लोभा, वाढविती तृष्णा. ज्या बेडकाला साप उभा गिळीत असतो, परंतु अशा स्वतः संपत असलेल्या भीषण परिस्थितीत सुद्धा तो बेडूक उडणाऱ्या माशीला जिभेने घेरीत असतो. अगदी त्याच प्रमाणे मृत्यूलोकी वावरणारे मानव काळ सर्पाच्या तोंडात पडले असताना सुद्धा क्षुद्र लाभाच्या उपभोग्य वस्तूंच्या पाठी लोभाने धावत असतात. त्या काळ सर्पाच्या भयंकर जबड्यातून आपणास कायमचे कसे मुक्त होता येईल याचा विचार ते करीत नाहीत. तसा विचार माणसाने केला पाहिजे. त्यातून कायमचा सुटण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वराच्या अनन्य भक्तीचा मार्ग होय. अनन्य भक्तीने परमेश्वराची प्राप्ती होऊन सायुज्य मुक्ती मिळते. म्हणजेच मानव स्वस्वरूपास प्राप्त होतो. या परमेश्वर भक्ती विषयीचे विवेचन या प्रवचनात आपण वेळोवेळी केले आहेच. सारांश, हा मृत्यूलोक अनित्य, अशाश्वत, दुःख पूर्ण आहे. येथील प्रत्येक गोष्ट
सच्चिदानंद स्वरूपाच्या उलटी आहे. श्री हरी ज्ञानेश्वर माऊलींनी येथून कायमचे सुटण्याचा उपदेश अर्जुनाचे निमित्त करून आपणास दिला आहे. ज्या योगे आपण परमेश्वरांच्या अव्यंग स्वरूपाला प्राप्त होऊ असा मार्गही सेवेसाठी घेतलेल्या ओव्यांमधून दाखवला आहे. सेवेसाठी घेतलेल्या अमर होण्याचा उपदेश देणाऱ्या संदेशात्मक सारभूत ओव्या अशा आहेत. अहा कटकटा हे ओखटे, ये मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे, जन्मदासी तू तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त. ओम तत्सत, ओम तत्सत, ओम तत्सत.